जे काही पीक विम्यात सुधारणा केली आहे, नवीन पीक विमा आणलेली आहे सुधारित आणि त्यामधून 3 जे काही ट्रिगर होते ते काढून टाकलेत आणि आता फक्त जी काही मदत मिळणार आहे ती कापणी प्रयोगाच्या अंतीच मिळणार आहे. म्हणजे पीक कापणी प्रयोगावरतीच ती मदत मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना कमी मदत मिळणार आहे किंवा एक प्रकारे हे जे काही पीक विम्याचं संरक्षण कवच आहे तेच फाटलेलं आहे. ते राज्य सरकारनं फाडलंय. अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल बोललं जातंय. नेमकं 3 हे ट्रिगर असते तर आता शेतकऱ्यांना मदत कशी झाली असती? आपण या आधीचा जरी अनुभव बघितला, जी शेतकऱ्यांना मदत मिळाली विम्याची तुटपुंजी का असेना, सरकार त्याचं क्रेडिट घेतलं वेळेस 5,000 असेल, 6,000 असेल, 10,000 असेल, हे ज्या अशा मध्यान्हात म्हणजे हंगामात ज्या अडचणी आल्या, म्हणजे अति पाऊस झाला किंवा खंड पडला, अशा वेळेस इंटिमेशन देऊन म्हणजे त्या कंपनीला शेतकरी वैयक्तिकरित्या कळवतो आणि त्या इंटिमेशनवर पंचनामे वैयक्तिक होतात आणि त्या पंचनाम्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळालेली आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्याचा झाला विचार करायचा झाला तर आमच्यावर समजा 100 रुपये मिळाले असले या 4-5 वर्षात, तर 100 रुपयापैकी फक्त 30 पैसे हे पीक कापणी प्रयोगाधारे मिळाले. बाकीचे सगळे हे जे ट्रिगर होते, या ट्रिगरमध्ये ज्या इंटिमेशन दिले होते, ज्या नुकसान भरपाईच्या पूर्वसूचना दिल्या होत्या, त्याच्या आधारे पंचनामे झाले. पंचनाम्याच्या आधारे जी मदत मिळणार होती ती मिळालेली आहे. आता हे 4 ट्रिगर काढले. यांनी काय सांगितलं किंवा पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झालाय. ह्या नावाखाली यांनी योजनेत सुधारणा सुचवल्या. त्याला सध्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यावेळेसचे कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री आणि सगळे अधिकारी होते. पण पीक विमा योजनेत भ्रष्टाचार काय झाला होता? 1 रुपया पीक विमा योजनेत, की त्या ठिकाणी एका म्हणजे खाजगी लोकांनी सरकारी जमिनीवर विमा भरले होते किंवा दुसऱ्या जमिनीवर विमा भरले होते. मग ती जी सिस्टीम होती, तुमचं पोर्टल होतं, ह्या पोर्टलमध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं ना. पीक विमा योजना भरताना काय होतं, सीएससी सेंटरवर एखादा शेतकरी गेला, पहिल्यांदा त्याचं आपल्याला बँक अकाउंट पासबुक अपलोड करायचं होतं. ते व्हेरीफाय झाल्यानंतर दुसरी स्टेज होती सातबारा अपलोड करायची. मग तुमची पोर्टल असं पाहिजे, समजा मी कैलास पाटलानं माझं अकाउंट बँक पासबुक अपलोड केलं, मला एक त्या ठिकाणी कोड जनरेट झाला किंवा काही पुढची स्टेपला मला अलाव केलं, मग त्या ठिकाणी मी तुमचा सातबारा अपलोड केला, तर त्यांनी त्या सिस्टीमनं बघायला पाहिजे ना अकाउंट कोणाचं आहे, त्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे का नाही. मग मी तुमचाही केला किंवा मुंबईतल्या राजभवनाचा सातबारा अपलोड केला तरी ती सिस्टीम आपलं ऍक्सेप्ट करत होती आणि पुढे जायची होती. मग हा दोष कोणाचा होता? तुमच्या ऑनलाईन जी सिस्टीम होती, जे पोर्टल होतं, त्यात दोष होता आणि त्या ह्याचा फायदा घेऊन काही सीएससी सेंटरवाल्यांना हाताशी धरून काही लोकांनी हा गैरप्रकार केला होता. मग तुम्ही काय करणं अपेक्षित होतं की ह्या गोष्टीला हा जो दोष आहे त्यातला, त्या दोषाचं निराकरण करणं गरजेचं होतं, त्यात सुधारणा करणं गरजेचं होतं. पण एका ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या ठिकाणी मग 1 रुपयाचा पीक विमा या वर्षी आमच्या जिल्ह्याचा जवळपास 1200 रुपये प्रति हेक्टरी हप्ता वाढला. म्हणजे किती पट वाढलं? 1 रुपयाचं 1200 रुपयावर गेलं. आणि 4 ट्रिगर काढायचं काय कारण होतं? पण पीक कापणी प्रयोगात सगळ्यात साधं गणित आहे. पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठ उत्पन्न ही एक अट अशी आहे की आताची सरासरी उत्पादकता, आता नवीन ज्या व्हरायटी आहेत 612 आहे, 792 आहे, ज्या नवीन प्रजाती सोयाबीनच्या नवीन शेतकरी चांगल्या प्रजाती ज्या नवीन वाण आहेत त्याची लागवड करत असतो. मग ह्यांची सरासरी उत्पादकता विद्यापीठाने दिलेली 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि आमच्या जिल्ह्यापुरतं बघायचं झालं तर आमच्या जिल्ह्यात सरासरी उंबरठ उत्पन्न हे 7 ते 8 क्विंटल हेक्टरी आहे. एका महसूल म्हणला तर सरासरी उंबरठ उत्पन्न फक्त 4 क्विंटल आहे. मला सांगा, समजा 7-8 क्विंटल जरी म्हणलं तरी एकरी 3 क्विंटल जरी सोयाबीन निघालं तर ते 100% गृहीत धरलं जाणार. आणि 3 क्विंटल पेक्षा कमी निघणार आहे का सोयाबीन? कितीही म्हणलं तरी कमी निघणारच नाही. मग उंबरठ उत्पन्न पीक कापणी प्रयोगाद्वारे मदत कशी मिळणार हे सरकारनंच आम्हाला समजून सांगावं. किंवा ते जी बैठकीला जे होते ज्यांनी निकष बदलले, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, सगळेच म्हणत आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहेत. मग शेतकऱ्यांच्या लेकराला शेतकऱ्याचा हा प्रश्न समजला पाहिजे ना. का अधिकारी सांगणार किंवा कोण काय सांगणार म्हणून तुम्ही ती बदल करणार. आणि त्या शेतकऱ्यांचं आज बघतोय की आता एवढं नुकसान होऊन सुद्धा विमा कंपनीला एकही तक्रार शेतकरी देऊ शकला नाही. ह्याला जबाबदार कोण? हे जर नुकसान असतं तर शासनाची मदत आणि विमा कंपनीची मदत करून शेतकऱ्यांना काही आधार झाला असता. पण एवढं नुकसान होऊन सुद्धा एक सुद्धा पूर्वसूचना शेतकरी महाराष्ट्रातला देऊ शकला नाही. फक्त ह्या सरकारनं जे पीक विमा योजनेत जे बदल केले, ह्या चुकीच्या बदलामुळं शेतकरी विम्याच्या मदतीपासून वंचित राहिलेला आहे. आणि शेतकऱ्यांना जे कवच होतं हेच ह्या सरकारनं काढून घेतलेलं आहे या ट्रिगरच्या माध्यमातून. बरं, या काढून घेण्यामागचं कारण तरी
म्हणजे प्रत्येकाचे वैयक्तिक पंचनामे होते, नुकसान झालं तर मदत मिळणार होती, असं काय नव्हतं ते. मग ह्याच्या मागचं कारण लॉजिकच अजून काय कारण आहे हे काढून घ्यायचं. ह्या पंचनाम्यात भ्रष्टाचार होत होता म्हणून काढलं का? खरं तर भ्रष्टाचार कंपन्या करत होत्या, शेतकऱ्याला पंचनाम्याची कॉप्या देत नव्हत्या. सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकरी गेले तरी त्यांना जाहीर केलेली मदत मिळत नव्हती. मग त्या सुधारणा करणं अपेक्षित होतं. हे पीक विमा योजना मी नेहमी म्हणत असतो ही पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का खाजगी कंपन्यांसाठी आहे? मग महाराष्ट्राचं जे सगळं चांगलं चांगलं गुजरातला लागतं त्याच गुजरातमध्ये ही पंतप्रधान पीक विमा का नाही, याचाही आपण कधी विचार केला पाहिजे. या कंपन्यांचं घर भरण्यासाठी या पीक विमा योजनेत बदल केले जातात आणि कंपन्याला कोट्यावधी रुपयाचा शासकीय पैसा कंपन्याच्या कशात घातला जातो असं मला स्पष्ट माझा आरोप आहे. पण आता या सगळ्यामध्ये ते असं म्हणतायत की आम्ही पीक विमा योजनेत सुधारणा केल्या, पण आता आम्ही शेवटच्या टप्प्यावरती जी काही म्हणजे आता सगळ्यांचं लॉजिक बघितलं, कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर ते असं सातत्याने म्हणतात की पीक कापणी प्रयोग आधारे आम्ही देऊ म्हणतायत. मग उंबरठा उत्पन्न ही जी अट आहे ना ही त्यांना माहित आहे का? उंबरठा उत्पन्न किती खाली आलेलं आहे? मग उंबरठा उत्पन्नाच्या आत उत्पन्न येणार आहे का हे त्यांनी समजून सांगावं ना. सरासरी उत्पादकता विद्यापीठाने जी दिली त्यात जर घट झाली, आता आपण अतिवृष्टीचे नियम काय आहेत आपले, 33% पेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर त्याला आपली नैसर्गिक आपत्तीची मदत मिळते, बरोबर आहे. मग ही सरासरी उत्पादकता जी आता ह्या नवीन वाहनाची आहे ह्यात जर घट झाली तर मग ते दिसून येईल. पण उंबरठा उत्पन्नाच्या आत जर तुम्हाला सांगितलं मी 7-8 क्विंटल किंवा हेक्टरी 4 क्विंटल सारखे सुद्धा काही महसूल मंडळ आहेत, मग त्याची उंबरठा उत्पन्नापेक्षा उत्पन्न कसं कमी निघेल आणि कशी मदत मिळेल हे सरकारनं आम्हाला समजून सांगा, हा प्रश्न आहे माझा. बरोबर आहे. परत म्हणणार शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही, शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही कापणी प्रयोगाच्या वेळेस. आता रॅन्डमली एका महसूल मंडळातले काही प्लॉट घेतात, ते जमिनीच्या प्रत्येक प्रत जी असते म्हणजे हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन, अशा एका महसूल मंडळातले 10-12 प्लॉट त्यांनी निवडलेले असतात रॅन्डमली, आणि चुकून तिथे जर उत्पादन जास्त निघालं म्हणजे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त, तर मग कशी मदत मिळणार हे सरकारनं आम्हाला समजून सांगावं, शेतकरी म्हणून सांगावं. एवढंच माझी विनंती आहे सरकारला. तुम्ही म्हणताय आज उगं काहीतरी शेतकऱ्यांना सांगायचं, ट्रिगर का काढले नाही ना आपण पिकअपने प्रयोग पहिला होताच ना, त्यात काय नवीन नव्हतं ना. मग ते सांगितलं तुम्हाला 0.30% फक्त मदत पण मिळाली आम्हाला. जी मदत मिळाली त्यातली फक्त 0.30% पीक कापणी प्रयोगावर आहेत. बाकीच्या ज्या स्थानिक आपत्तीच्या ज्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्याच्यावर जे पंचनामे झाले वैयक्तिक त्याच्यावर मिळालेली मदत आहे. सरकारनं सांगावं की आजपर्यंत जी महाराष्ट्राला मदत मिळाली 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोग आधारे किती रक्कम मिळाली आणि ह्या वैयक्तिक पूर्वसूचनाने किती रक्कम मिळाली हे त्यांनी सरकारनं सांगावं असं माझी विनंती आहे. ते जाहीर करावं.